नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स असतात. त्यापैकी एक ऐरणीचा प्रश्न म्हणजे नोकरी. तर नोकरी आजकाल खूप लोकांना शिक्षण घेऊन सुद्धा मनासारखी नोकरी मिळत नाही, पैसा टिकत नाही. अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. तर आपण त्यासाठी सूर्यनारायणांची उपासना खूप चांगल्या प्रकारे करून आपल्या नोकरीचा प्रश्न आपण मार्गी लावू शकतो. तर काय करायचं, सूर्यभगवान म्हणजे आपले जसे आई-वडील आपलं भरणपोषण करत असतात, तसं सूर्यभगवान हे अख्ख्या सृष्टीचे पिता आहेत आणि चंद्रभगवान हे आपली सृष्टीचे माता आहेत. तर आपण सूर्यभगवानांची सेवा करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा. त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, साखर, अक्षता, काळे तीळ घालायचे, थोडी साखर घालायची आणि आपली लाल मिरची असते, त्या मिरचीचे 21 दाणे, छोटे छोटे बिया असतात त्या बिया आपण त्या पाण्यामध्ये घालायच्या आणि ते पाणी आपण सूर्यभगवानांना बरोबर 7 ते 7:30च्या दरम्यान, ज्यावेळेस सूर्यभगवानांचा उदय होतो, त्यावेळेस आपण त्यांना अर्घ्य द्यायचं. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः असं 11-12 वेळा म्हणायचं. 12 तुम्ही सूर्यभगवानांची नावं घेतली तरी चालू शकतात. त्याच्यानंतर तिथेच बसून आपण आदित्य हृदय स्तोत्र हे 1 वेळा म्हणायचं. असं म्हणजे हा उपाय आपण रविवारी सुरू करायचा. असं 43 दिवस तुम्ही सलग करा. रोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणत जावा. हे खूप चांगलं स्तोत्र आहे. तुमच्या आयुष्यातले अनेक प्रश्न सूर्यभगवान मार्गी लावतील. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी, नोकरीच्या तक्रारी, पैशाच्या तक्रारी ह्या सगळ्या त्यामुळे ह्यांचं निवारण होईल. तर हे 43 दिवस झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच मिळेल. पण हे आपण इथेच थांबायचं नाही. रिझल्ट मिळाला म्हणून सोडायचं नाही. तर आपण सूर्यभगवानांची कायम नित्य उपासना केलीच पाहिजे. आपण सूर्यांना जल हे नेहमी दिलंच पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळेच ग्रह आपले पॉझिटिव्ह रिझल्ट देतात आपल्याला. त्यामुळे ही सेवा नक्की करा.